मेहनत करतोय, मेहनतीने हळूहळू सबस्क्रायबर वाढवतोय. मला विचारलं कोणाला घ्यायला आलाय, म्हणलो वेदला घ्यायला आलोय. बघूयात. बच्चा चोर मर्द को कभी दर्द नहीं होता. तर तुला काय विचारलं? कोण आहे तुझा? मी बोललो दादा. कोण आहे? शायन. अरे आई बोलते अरे सांग ना आत्ती. याचं तोंड बघून तिला वाटलं आम्ही पोरांना किडनॅप करतो. तिकट आहे का नाही काय बाई आम्हाला? मॉर्निंग गाईज, वेलकम टू अवर व्हिडिओ, वेलकम टू अवर ब्लॉग. तर आत्ता वाजलेत 12 आणि मी चाललोय पिलूला घ्यायला. पण आता आलोय वरती. फोन लावायचा आहे चार्जिंगला, म्हणजे व्हिडिओ अपलोडिंगला टाकली आहे. तर माझा रिचार्ज संपला आहे. मग आता निखिलच्यात वायफाय, तर वायफाय घेऊन व्हिडिओ अपलोड करीन. आणि पिलूला आणायला चाललोय. थोडं चार्जिंग पण लावून ठेवीन फोन. तर काय सगळं झालंय, काजू पिल्लूला आणून सोडून झाले. मामा कुठेतरी वाशीला घेता म्हणून मला आज जावं लागलेलं. तर आता मी चाललो आहे जरा बाहेर. आणि गाईज माझं ना एक स्वप्न आहे की मला ना एक लॉंग ड्राईव्हवर जायचं या गाडीवर. हेल्मेटला आपल्या कॅमेरा किंवा 360 किंवा काही असं कॅमेरा लावून मस्त असं लॉंग ट्रिप ह्या गाडीसोबत करायची आहे. कुठेही भले इथे, म्हणजे अशी लॉंग ट्रिप नसली तरी चालेल, एक अर्ध्या तासाचा रस्ता जरी असला ना तरी चालेल. फक्त मला कॅमेरा वगैरे सेटअप वगैरे करून फिरून बघायचं आहे, म्हणजे मोटो ब्लॉगिंग करून बघायची एकदा. तर तो पण एक आहे, आपण लवकरच करूयात. कारण की आपले 500 सबस्क्रायबर व्हायला येत आहेत. आणि असं नाही, लोक म्हणतात की भाई एवढा दिवस झाला व्हिडिओ बनवतो आहे, अजून तुझे 500 सबस्क्रायबर नाही झाले. नाही, मेहनतीने बनवतो आहे, पैसे देऊन किंवा असं सांगून, लोकांना सांगून भाई सबस्क्राईब कर असं नाही बनवते ना. मी नॉर्मल एखाद्या फ्रेंडला भेटलो ना, मी त्याला सांगत पण नाही भाई माझं यूट्यूब चॅनल आहे किंवा मी यूट्यूबवरती व्हिडिओज बनवतो, काहीच नाही. कोणी विचारलं ना काय करतो आहे, तर आपला पोलीस भरतीचं ट्राय करतो आहे आणि यूट्यूबवरती व्हिडिओज टाकतो, कॉन्टेंट क्रिएशन, एवढंच बोलतो बस. बाकी त्याला ना आय डीचं नाव सांगतो ना काय. कसं आहे, समजा आता स्क्रोल करता करता माझं हे आलं, एखाद्याने ओपन केलं, बघितलं, त्याला आवडलं, तर मग तो सबस्क्राईब करतो. नाहीतर कसं आहे ना, आपण बोलणार भाई माझं चॅनल सबस्क्राईब करेल पण बघणार नाही. तर त्यामुळं मी आता आधी सांगायचो, पण आता नाही सांगत कोणाला सबस्क्राईब कर वगैरे. तर मेहनत करतो आहे, मेहनतीने हळूहळू सबस्क्रायबर वाढवतो आहे. तर हेच एक माझं स्वप्न आहे. आणि आता तर गाडी आहे, गाडी 4 व्हीलर आल्यावर आपण 4 व्हीलरमध्ये ब्लॉगिंग करूयात. आता जाऊयात, काम आहे तिकडं. काय आता आम्ही आलतो काजूला शाळेत घ्यायला. हे बा शाळेत उभं आहे आणि तिथं एक मावशी आहे. त्या मावशीने आम्हाला बोलवलं, मला विचारलं कोणाला घ्यायला आलाय. म्हणलो वेदला घ्यायला आलोय. बोलतो, ती मावशी बोलते किती ते. आता मला ते माहीत नाही, मी ते विचारून पोरांमध्ये कोणता वेद त्यांना काय माहिती. ते म्हणतायत आम्ही तुम्हाला पोरगा नाही देऊ शकत, तुम्ही त्याच्या आईला सांगा फोन करून की ऑफिसमध्ये फोन करायला की दादा आलाय मग सोडणार. आता मेन लफडा असा आहे की व्हिडिओ कॅप्चर झाले, पप्पाला दाखवतो थांबतो. मी काय नाही केला, सीट जुळली. मेन लफडा असा आला की माझ्या फोनमध्ये ना रिचार्ज, मी फोन करू शकतो घरी. आता काजू आल्यावरतीच काजू जे आहे ते समजलं, काजू बोलला मी नाही ओळखत, झालं लगेच पोलीस केस भाई. थांबूया इथं, बघूयात बच्चा चोर टॅग लागतो का नाही आम्हाला. नाही लागेल. बघा कर्माची फळं, ह्यानी हे काढलं त्याच्यानेच मी याला फटका मारला बघा. मर्द को कभी दर्द नहीं होता. मोठ्या बघ भंगार गोळा करायची कामं करतोय. बोलला भंगारमध्ये पैसे जास्त भेटतात, शोधतो जरा काय भेटतं काय. हय काय बाय नाही, तिकडे फेकलीच नाही मी वायर. मग भेटणार नाही तुला, ये बेटा, ये बेटा, आवा हो बबुआ. काहीच बघा, मी एवढे दिवस येतो ह्याला शाळेत घ्यायला काजूला, मला कधीच कोणी विचारणार नाही. आज मी या पनवतीसोबत आलो, किडनॅपरसोबत आलो. असेल तू लगेच मावशी मला विचारायला लागली. आता तर म्हणते घरी फोन करून सांग. तिसऱ्यांदा विचारलं. एवढा दिवस एकटा यायचं म्हणून तू पनवती होता, तुझ्या सोबतला का आलाय त्यामुळे तुला विचारलं. हो, जे नशीब असतं त्यांना विचारतात. लक आलाय म्हणून. नाही म्हणून माझ्या बॅलन्स गरीब गरीब. ठीक आहे, मामीला फोन करून सांग ना जरा. लावला असता बस. माझा रिचार्ज काल संपलाय. याचा रिचार्ज संपून वर्ष व्हायला आला आता. झालं वर्ष नाही, 2-3 महिने झाले असतील. आणि 2-2 फोन घेऊन फिरतो. गरीब माणसं. हां, गरीब माणसं 2-2 फोन. नको तर सोडू दे.
जे पण आजी आलेत ना त्यांना पण नाही समजेल, त्यांच्यासोबत पण नाही आधी यांच्या आईला बोलवा आणि मग थोडं. या साईडून तू या साईडून येतोय भाई, मी सिग्नल दिला, आम्हाला तर दिसायला पाहिजे सिग्नल. भाऊ निशान भाऊ ये बडे गाईज मी याला बघा खून दिली. कसली खून काढली. ए नेगेटिव्ह ब्लड ग्रुप आहे म्हणून खापकीने एवढी सुई घुसवली, हा पूर्ण पोर्शन दुखतोय. म्हणजे तू विचार केला का तू जगात वेगळा आहेस. ए नेगेटिव्ह आहे. गाईज ते बा ती आहे ती मावशी, ती बा ती ब्राऊन कलरचा घातलाय ना तिने ती. मी व्हिडिओ काढतोय त्या मावशीला वाटायला खरंच किडनॅपर आहे हो. ते बघा सॅमसंग घेऊन काय पोको X3 Pro. पोको X3 Pro घेऊन आलाय नाही बोलत त्याला, पोको X3 Pro. आणि मला बोलतोय तुझ्या फोनमध्ये स्टेबिलिटी नाहीये आणि नाही रे, सॅमसंगच्या फोनला नाव ठेवतोय बघितली, सॅमसंगच्या फोनला. म्हणून बोलू नाही. हो गाईज फायनली शाळा सुटलेली आहे. आता आपण बघूयात की काजूला आपल्यासोबत पाठवतात का नाही. आणि आम्ही तर काय नाही करणार आहे, मी तर गाडीला चावी लावणार आहे आणि 2दा हॉर्न वाजवणार आहे, जेणे की काजाला गाडीचा आवाज गेला की काजू गचकीन बाहेर पळत येतो. मला सांगते मी माझं. काहीच ते बघा सिक्युरिटी आज लेट टाईट केलेली आहे. आणि ती आजी आता काजू तुला काय विचारलं? कोण आहे तुझा? मी बोललो दादा आहे. मग ती काय म्हणली? टीचरला काहीतरी म्हणली ना ती. जो आयला इथले विसरला तरी तर चल नशीब बोलला दादा आहे. पिल्लूनी काय केलं माहिती एकदा, पिल्लू शाळेत आई घ्यायला गेलती आणि पिल्लूला थांबवलं. सर विचारतो कोण आहे, बाई शांत काहीच बोलत नाही, कोण आहे बोलतो हां ती आत्ती आहे. तर गाईज फायनली काजूला सोडलंय मावशीनी. नशीब सोडत नव्हती पण त्या टीचरनी सोडलंय त्याला. किडनॅपर समजवते आज आम्हाला ती मावशी माहिती आहे. तिला वाटलं आम्ही किडनॅप करतो पोरांना, याचं तोंड बघून तिला वाटलं आम्ही पोरांना किडनॅप करतो. भाई कुठल्याच अँगलने मी गुंडा नाही वाटत रे. तुझा तोंड छपरी. तुझा तोंड टाकव, तू एक वेळेला वाटतो गुंडा. हा चल आतंकवादी. काय फायनली काजूला घेतलंय आणि आता जातो आम्ही घरी. आणि मामीला सांगणार भाई मी उद्यापासून नाही येणार काजूला घ्यायला नाही. आम्हाला किडनॅपर समजलं. हा ना आम्हाला किडनॅप भाई इज्जत आहे का नाही काय, व्हिडिओ चालू आहे ना, इज्जत आहे का नाही काय भाई आम्हाला. भाई एवढा प्रोफेशनल माणूस आम्ही. हा ना भाई हे तर मी भरतात काजा तू केला आता काजा तुझी शाळा तू केला चल घरी तुला दाखवतो. हा ना भाई मी आता सांगेन बाबा नवीन पोरं असतील तर त्यांच्या ना शाळेत टाकू नका, ही चांगली शाळा नाही आहे. पिलूची शाळा चांगली आहे. आम्ही प्रमोशन करत होता डिमोशन. हां खाली मांजर, इकडं कोंबडी, इकडं कुत्रा. आजी उद्यापासून मी नाही जाणार ना काजूला शाळेत घ्यायला. विचार ना त्याला. ती मावशी सोडतच नव्हती पोराला. ती म्हणते आईला फोन करून सांगा ऑफिस. अरे ह्या कडू यायच्या आधी आम्ही तिकडे जाऊन बसलो, आम्हाला बोलवते. मी बोललो हा हा मला बोलते नाव काय कोणाला घ्यायला आलात, कशाला आलात. मी बोललो पोराला घ्यायला आलोय. नाही पहिलं नाव विचारलं. बोलो वेद कितवीला आहे. ह्याला बोलो कितवीला आहे ते नाही माहिती, विसरून गेलो मी. बोलो 4थीला काय 3रीला आहे. नाही तुम्ही घरी फोन करा, त्याच्या आईला सांगा, त्याच्या आईने ऑफिसमध्ये फोन केला पाहिजे. आमच्याकडे बघतात ते असं करून फोन आणि हे पण ती त्याला विचारली हा कोण आहे, पहिलं का बसला, नंतर बोलतो दादा आहे. तुला काय मला सांगता येत नाही का रे माणसाला तुला? बावडा
एकतर भाई एवढे वर्ष मला विचारलं नाही, आज या पनोतीला घेऊन गेलो मला लगेच बोलतो. बनवशील तू अगं त्याला बघितल्यावर विचारलं ना त्या माझीनी. तू पुढे जायचं घ्यायला त्याला कशाला पाठवलं? अगं मग आम्ही गेलोच कुठून, आम्ही उभे होतो गाडीवर. अच्छा मी बनवती ना तू कुठं सांगता जायला जेव्हा दुसऱ्या येतो तेव्हा सोडतो. हा जेव्हा मी एकटा येतो तेव्हा सोडतात का नाही तुला? आज त्याच्या सोबत सोडला नाही ना. आम्ही जात नाही ते काय, किती करायचं मी सांग मला आता मला काय. तू ते सोडून मी घ्यायला गेले तरी सुद्धा विचारलं हे अजय का तर ते मुख भोग गपच बसतोय. किती जरा काहीच बोलत नाही. पण नाही त्याशी तुझी आई घ्यायला गेली तर ही तुझी आते आहे का म्हणल्या मी ते का बसत होती? नाही पिल्लू होता ते, पिल्लू पिल्लू. पिल्लू होता काजू होता. बोलो आता काजू. इकडे म्हणलं रागत होती गेलं. आम्ही व्हिडिओ त्या शाळेत सक्षम पण आहे, सक्षम 5वीत आहे, आरना 4थीत आहे. मग त्यांना तू गेला जातो. सक्षम चौथीला आहे गेलं त्याच्या पोकाच्या. त्याला काय माहिती आहे? आरना 5वीत आहे, सक्षम 4थीत आहे, यो तिसरीत आहे, रोनक 2रीत आहे, पिल्लू 5वीत आहे. रोनक दुसरीला आहे. मग तो दुसऱ्या तू त्यांना घ्यायला जातो अरे पण भाई ते डोक्यात राहतं ना, आता ते लक्षात येत तर किती आणि मी बोललो पण 3री की 4थीत आहे. तुम्ही गेला ना उशिरा गेला मग त्याला बाजूला उभं केलं. अगं उशिरा नाही, आम्ही 5 वाजता, आली की विचारते. आम्ही 5 वाजता जाऊन बसलोय. लवकर शाळा सुटली काय? अगं आम्ही 5 वाजता जाऊन बसलोय तिकडं. हा ना 4:30 ला आलता ना. हा. नेपाळ मध्ये भूकंप आला तुझी चुकी 5 वाजता आलता तो तिथं. नाही तर कधीच होऊन जावं. कपडे घालून. तू इथनं बोलल्या बोलल्या आम्ही निघालो बिल्डिंग खालनं लगेच. हा अशी खोल होत तुम्हाला कोणाला घ्यायचंय तुझ्या बापाला म्हणलं तुला काढले ना आजी पण मला व्हिडिओ मध्ये मारतोय. माहिती तो व्हिडिओ काढतो मला माहिती आहे. तुम्हाला व्हिडिओ मध्ये मारतोय पण तो जाऊ दे माझ्या बापले. अरे एक आजी थोडी नाही, मी थोडी. दादा म्हणून आता मध्ये आलाय दादा जाऊ दे ना. आता एक काम कर, उद्या तू एकटा जा. काय त्याला जातो घ्यायला त्याला नेटवर्क नाही फुटता. हा काजू हे किती वेळा गेला की त्याला म्हणतो तुम्ही मागितलं. मग काय उपकार केला का त्यांनी गेला तर? मग बरोबर आहे. तुझ्या आता रोज जातो. मग ना गाईज आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.